तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजची भरती खूप महत्त्वाची आहे। BMC म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये आता थेट मुलाखतीवरती भरती निघाली आहे। यामध्ये कोण पात्र असणार आहे आणि तुम्हाला पगार किती भेटणार आहे, एकूण पद रिक्त किती आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख व मुलाखतीची तारीख काय असणार, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत मलेरिया इन्स्पेक्टर यासाठी ज्या वेकन्सीज निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, भरती करणारी संस्था कोणती आहे तर BMC म्हणजेच मुंबई महानगरपालिका। नोकरीचं ठिकाण तुमचं मुंबई असणार आहे। पदसंख्या 47 आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जुलै असणार आहे। मुलाखतीची तारीख ही 25 जुलै असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। तुमची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवरती असणार आहे। बघा, पदांचे नाव काय आहे, ज्युनियर हाऊस ऑफिसर आणि दुसऱ्या पदाचंही नाव तेच आहे। याच्यामध्ये फक्त O&G असं लिहिलेलं आहे। चला तर आता बघूयात की कास्ट वाईज दोन्ही पदासाठी कोणकोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत। तर बघा, ज्युनियर हाऊस ऑफिसर यासाठी पहिलं जे पद आहे त्यासाठी SC साठी 4 जागा आहेत, ST साठी 2 जागा आहेत, VGA यासाठी 1 जागा आहे, NTB साठी 1 जागा आहेत, NTC साठी 1 जागा आहे, NTD साठी पण सुद्धा 1 जागा आहेत, OBC साठी ते 6 जागा आहेत, EWS साठी 3 जागा आहेत, SEBC यासाठी 3 जागा आहेत, ओपनसाठी 10 जागा आहेत। अशा मिळून टोटल पहिल्या पदासाठी 33 जागा रिक्त आहेत। दुसरे पद तर बघा, SC साठी 2 जागा आहेत, ST साठी 1 जागा आहे, VGA यासाठी 1 जागा आहे, NTB साठी 1 जागा आहे, NTC आणि NTD यासाठी जागा नाही आहेत, OBC साठी 3 जागा आहेत, EW साठी 1 जागा आहे, SEBC यासाठी 1 जागा आहे, ओपनसाठी 4 जागा आहेत। अशा सर्व मिळून एकूण 14 जागा आहेत। पगार तुम्हाला स्टार्टिंग हा 27,000 असणार आहे। वय मर्यादा बघूयात तर बघा, तुम्हाला 38 ते 43 वय तुमचं असणे आवश्यक असणार आहे, एज लिमिट असणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। तुम्हाला इथे मी खाली पत्ता दाखवतो, तुम्ही तो पत्ता लक्षात ठेवा। त्यानंतर अर्ज करताना तुम्ही तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांचे झेरॉक्स काढून अर्जासोबत तुम्हाला ती पाठवायची आहेत। तर बघा, यामध्ये कागदपत्रे कोणकोणती असणार बघा, तुमचं MBA BS सर्टिफिकेटची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्ही जिथे राहतात त्याचा एक प्रूफ लागणार आहे, अनुभव प्रमाणपत्र आणि फोटो लागणार आहे। जे कोणी यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।